नमस्कार. जनगर्जना मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णांवर अर्धवट उपचार, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि महिलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एका तक्रारपत्रानुसार गर्भवती महिलांवर उपचार करताना मोठी हलगर्जी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच योग्य तपासणी न करता रुग्णांना डिस्चार्ज दिला जात असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जय भीम, जय शिवराय. मी मीनाक्षी बालाजी जमदारी, एक सामाजिक कार्यकर्त्या व जनसेवक प्रतिष्ठानची प्रदेशाध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष. आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत. आमचा मुद्दा असा आहे की जे आपले जिल्हा चिकित्सालय जे सरकारी दवाखाना आहे, तेथील हिंगोली जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांमध्ये भ्रष्टाचार खूप चालू आहे. याचा की पेशंट जेव्हा इथं भरती होते तेव्हा पेशंटला ते डिस्चार्ज खूप लवकर देतात. त्याची तपासणीसुद्धा बरोबर करत नाहीत आणि त्याचं राहिलं आहे का नाही त्याची पूर्ण तपासणी केल्यानंतरच डिस्चार्ज दिला पाहिजे. एवढी प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी पेशंटचा डिस्चार्ज देतेवेळी थोडीशी काळजी घ्यावी आणि पेशंटला समजावून सांगा की तुम्हाला काय आजार होता आणि काय झालेलं आहे ते. बस एवढं. जय शिवराय, जय शंभूराय, जय मल्हार, जय भीम. मी जनसेवक प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष पिंटू बोरे. हा हिंगोली जिल्ह्याच्या शासकीय सरकारी दवाखान्यामध्ये चालत असलेला मनोमामली कारभार तात्काळ थांबवण्यात यावा, नसता तीव्र निषेधार्थ मी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. कारण की आज आमच्या घरचे मंडळीला डिस्चार्ज करून एक आदल्या दिवशी हे झाली म्हणजे काही कारणास्तव ॲडमिट केलं होतं. ॲडमिट केल्यानंतर डिस्चार्ज करून लगेच डिस्चार्ज दुसऱ्या दिवशी सरपटिकीत दिलं. त्याच्यानंतर आज आमच्या पाहुण्यालाच की सांगितलं की तुमचा आजार राहिला आणि तुम्ही घरी जा. त्या पाहुण्याच्या महिलेच्या 7 ताचे हाताला असताना पण डॉक्टर लोक डिस्चार्ज करत असतात, मनोमामली कारभार करत असतात आणि वेळेवर दवाखान्यामध्ये वेळेवर कधीच येत नाहीत. माझे आरोप आहेत. कारण की लवकरात लवकर या डॉक्टर लोकांनी आपापल्या टायमिंगमध्ये तुम्ही हॉस्पिटलला राहून आमच्या रुग्णाची सेवा करा. आमची हीच विनंती आहे. आणि यांचे स्वतःचे जे दवाखाने आहेत हे स्वतः दवाखाने तात्काळ बंद करण्यात यावा, नसता आम्ही तीव्र निषेधार्थ आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. जय शिवराय, जय शिवराय. जनगर्जना मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष जाधव. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.